भारतात कार्टुनिस्ट या पदवीला एक मानाचं स्थान द्यायचं काम आर.के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे या दिग्गजांनी केलं. 5 मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा होतो. 1895 मध्ये द न्यूयॉर्क वर्ल्ड या वृत्तपत्रामध्ये द येलो किड नावाचं एक कॅरेक्टर पहिल्यांदा छापून आलं आणि म्हणून त्याची आठवण म्हणून हा दिवस जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा होतो. कार्टून हे अगदी मोजक्या रेषांमधनं जरी केलेलं असलं तरी सुद्धा ती हलक्यात घेण्याची गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी कल्पकता तर लागतेच, परंतु त्याच्या बरोबरीने चित्रकलेचं पण ज्ञान लागतं. आणि कुठलाही एखादा चांगला चित्रकार हा कार्टूनिस्ट होऊच शकेल असं नाही, कारण त्याच्यासाठी लागणारी प्रतिभा हा एक निराळाच कप्पा आहे. त्यामुळे कार्टून शिकवता येत नाही. कार्टूनची कुठेही कॉलेजेस नाहीत, कार्टूनचे कुठेही कोर्सेस नाहीत, कारण सुचणं हे कुठेतरी घेऊन यावं लागतं. किंवा आपण आजूबाजूला ज्या गोष्टी बघत असतो त्याचा तुमच्या मनावरती काय परिणाम होतो, त्यातनं तुम्हाला काही सांगावं असं वाटतं, त्यातनं तुम्हाला एखादी कल्पना सुचते आणि नुसतं सुचून उपयोग नाही, तर ते आपल्याला रेषेमधून व्यक्त करता आलं पाहिजे, तेव्हा ते कार्टून होईल. नाहीतर बऱ्याचदा एखादे चित्र बघावं आणि त्याच्याकडे बघत विचार करावा की हे काय कार्टून आहे. मला वाटतं हा कार्टुनिस्टचा पराभव आहे. चित्र बघितल्या बघितल्या ते समजलं गेलं पाहिजे. बरं, कार्टुनिंगचा फक्त हास्यचित्र एवढाच एक प्रकार नाहीये. कार्टून जसं तुम्हाला हसवतं तसं एखादा गंभीर विषय सुद्धा तेवढ्याच ताकदीने तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. म्हणून सामाजिक प्रश्नांवरती किंवा ज्याला आपण सॅटायरिकल कार्टून्स म्हणू, अशा पद्धतीची सुद्धा कार्टून्स आज जगभरामध्ये केली जातात आणि त्याचे कित्येक कॉम्पिटिशन सुद्धा होतात. आज मला प्रकर्षाने जाणीव होतीये, मला ज्यांचं मार्गदर्शन मिळालं कार्टूनिंगच्या संदर्भामध्ये, विजय नारायण सेठ म्हणजे विन्स अशी ते सिग्नेचर करायचे. मुंबईमधले एक उत्तम कार्टूनिस्ट आणि त्यांनी अनेक नियतकालिकांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये आपली कार्टून्स दिलेली होती. त्यांचं वैशिष्ट्य हे होतं, त्यांनी कधीही कार्टूनसाठी शब्दाचा आधार नाही घेतला. म्हणजे जो संदेश सांगायचा आहे केवळ चित्रातून सांगता यावा यासाठी ते आग्रही असायचे. आणि म्हणून त्यांच्याबरोबर मी ज्या वेळेला काही कॉम्पिटिशनसाठी चित्र पाठवायचो तर त्यावेळेला ते मला जागोजागी सूचना करायचे की कल्पना आणि त्याचं कार्टूनमध्ये रूपांतर करत असताना कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, त्याच्यामध्ये एखादं सरप्राईज पण पाहिजे, त्याच्यामध्ये मेसेज पाहिजे, त्याच्यानंतर समोरच्याला म्हणजे जो बघणारा आहे त्याला ते चित्रातून काहीतरी क्लू मिळाला पाहिजे. त्यामुळे कार्टून हे वर करणे आपल्याला जरी सोपं वाटलं तरी एवढं सोपं नाहीये. मी विचार करत होतो, विलक्षण प्रतिभा संपन्न असं एक क्षेत्र असून सुद्धा या क्षेत्राला व्यासपीठ का मिळू नये बरं? आज वृत्तपत्रांमध्ये आपल्याला एखादं राजकीय चित्र बघायला मिळतं आणि त्या व्यंगचित्राचं आयुष्य त्या घडलेल्या घटनेपुरतं असतं. लोक बदलतात, प्रसंग बदलतात, घटना बदलतात, बऱ्याचदा घटना तशाच असतात, फक्त लोकांची नावं बदलतात आणि त्यामुळे एखाद्या घटनेच्या भोवतीच फक्त त्या व्यंगचित्राचं आयुष्य असतं. परंतु काही विषय मात्र हे आपल्याला दीर्घकाळ विचार करण्यासाठी आहेत. जसं की वृक्ष वाचवणं, पाणी वाचवणं, त्याच्यानंतर प्रदूषणापासून आपल्याला काय उपाययोजना करता येऊ शकेल, असे कित्येक विषय आहेत. बरं, व्यंगचित्रकाराला चित्रकलेचा अभ्यास हवा, निरीक्षण शक्ती हवी, स्वतःची वेगळी कल्पना लोकांसमोर मांडता येण्याची ताकद हवी. व्यंगचित्रकार कोण होऊ शकतं? ज्याला केवळ कल्पना सुचते तो व्यंगचित्रकार होऊ शकतो का? बऱ्याचदा आपल्याला असं बघायला मिळतं की कुठेतरी 2 माणसांची आकृत्या काढलेल्या आहेत आणि बबलमध्ये एखादा विनोद आहे. तो विनोद हा केवळ शाब्दिक विनोद आहे आणि त्याला आपण व्यंगचित्र म्हणतो. केवळ शाब्दिक विनोद झाला म्हणजे आपण व्यंगचित्रकार झालो असं मानता येणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला चित्रकलेचं सुद्धा ज्ञान हवंय, रेषेची ओळख हवी, आपल्याला जो विषय पोहोचवायचा आहे त्याच्यामधून त्या व्यक्तिरेखा, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, आशय, हा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक व्यंगचित्र बनतं. आणि म्हणून मला असं वाटतं, एक समाजाचा भाग म्हणून आपली सुद्धा कुठेतरी जबाबदारी आहे की व्यंगचित्रकला ही उत्तम प्रकाराने जपली गेली पाहिजे. त्याच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे. यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं असा विचार करताना एक कल्पना सुचली, ती आज मी तुमच्या समोर शेअर करतोय. ज्यांना असं वाटतं की आपण शब्दांशिवाय एखादी कल्पना आपण चित्रातून मांडू शकतो, तर त्यांनी माझ्या ईमेल आयडी वरती आपली काही व्यंगचित्र पाठवावीत आणि महिन्यातून
एकदा आपल्याला या सगळ्या चित्रांचं ऑनलाईन प्रदर्शन करता येऊ शकेल. त्यातल्या काही निवडक व्यंगचित्रकारांचा एक व्हिडिओ आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवता येऊ शकेल. आपल्यापैकी ज्यांना कार्टूनिंग करावं किंवा त्याच्यासाठी लागणारी चित्रकला शिकावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. सोप्या पद्धतीने आपण कसं कार्टूनिंग रेखाटू शकतो, आपला आशय पोहोचवू शकतो, याच्यासाठी म्हणून मी काही कोर्सचा पण विचार करतोय. कारण कल्पनाशक्ती आणि चित्रकला या दोन्हीचा संगम आपल्याला या कलेमध्ये बघायला मिळतो. या चॅनलद्वारे पुढच्या काही भागांमध्ये माझ्या आवडत्या काही व्यंगचित्रकारांची चित्र मी तुमच्याशी शेअर करणार आहे. कारण आपल्याकडे जगभरामध्ये जी काही उत्तम उत्तम व्यंगचित्र बनली जातात ती पोचण्यासाठी असं माध्यम नाहीये आणि म्हणूनच काही उत्तम उत्तम अशा व्यंगचित्रकारांची चित्र मी तुमच्याशी या चॅनलच्या माध्यमातून शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या एपिसोडच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजवर मी जी काही व्यंगचित्र रेखाटली त्यापैकी काही व्यंगचित्र मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. ती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही प्रतिक्रियांमध्ये नक्की कळवा. आणि आपण सगळेजणच आज असं ठरवूयात की व्यंगचित्रकला ही जपली गेली पाहिजे आणि आपणच त्याच्यासाठी पुढाकार घेऊन चांगल्या व्यंगचित्रकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. धन्यवाद.